आणि वेळात आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे, महाराष्ट्राच्या नागरी संरक्षण संचालनालयाची एक महत्त्वाची बैठक आहे। उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात ही महत्त्वाची बैठक पार पडेल। राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, होमगार्ड यासोबतच विविध सुरक्षा यंत्रणा यांच्या सोबत ही बैठक पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री हे देखील या बैठकीमध्ये ऑनलाईन उपस्थित होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मॉकड्रिल आदेशानंतर राज्याच्या सुरक्षा आणि मॉकड्रिलचा आढावा या संदर्भात ही तातडीची बैठक आहे। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काय अधिक माहिती? आपण जर बघितलं प्रज्ञा, तर अगदी काही मिनिटातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। राज्याचं नागरी संरक्षण संचालनालयाचं जे कार्यालय आहे, या कार्यालयामध्ये मुख्यालयामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक जे असतील ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच आपण जर बघितलं तर राज्याचे गृह विभागाचे काही अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते, तशी शक्यता आहे। ते चौंडी येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आहे, मात्र जर शक्य झालं तर ते देखील या बैठकीला उपस्थित असतील। आणि एकूण जेवढे प्रादेशिक 7ही कार्यालय आहे सिव्हिल डिफेन्सचे, अर्थातच नागरी संरक्षण संचालनालयाचे, हे कार्यालयाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर उद्या ब्लॅकआउट मॉकड्रिल, हवाई हल्ला जर झाला तर कशा पद्धतीचं बचाव कार्य असेल आणि कशा पद्धतीचा खबरदारी घ्यायची, याचं जे मॉकड्रिल उद्या संध्याकाळी होणार आहे, यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची बैठक मानली जाते। काही महत्त्वाच्या सूचना या सिव्हिल डिफेन्सच्या अधिकाऱ्यांकडनं, त्यासोबतच अतिरिक्त पोलीस महासंचालकाकडनं देण्यात येणार आहे। यासोबत फक्त मॉकड्रिल पुरतंच नाही, तर उद्या भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढला आणि युद्धजन्य परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागलं तर आपण काय केलं पाहिजे, याबाबत देखील महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाच्या सूचना आणि महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर देश पातळीवरनं राज्य पातळीपर्यंत सगळीकडे तणावाचं वातावरण आणि यासोबतच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्याशी 2 हात करण्याची तयारी देखील आता सुरू झालेली आहे। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।